देशाचे पंतप्रधान म्हणतात की वक्फ बोर्ड हे धार्मिक तुष्टीकरणाचं प्रतीक आहे. देशाचे गृहमंत्री म्हणतात की आम्ही कायदा आणून वक्फ बोर्ड रद्द करणार आहोत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या मध्यावर वक्फ बोर्ड सिद्धिविनायक मंदिराच्या जमिनीवर ताबा मिळवणार अशी अफवा पसरवली जाते. निवडणुका संपताच वक्फ बोर्डला 10 कोटी रुपयांचा निधी दिला जातो आणि अवघ्या काही तासातच हा निर्णय रद्दही केला जातो. या वक्फ बोर्डच्या अवतीभोवती इतका गदारोळ का आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. वक्फ बोर्डवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. वक्फ बोर्डच्या अधिकारांमध्ये आणि संरचनेमध्ये बदल करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. सध्या वक्फ बोर्ड हे तुमच्या किंवा माझ्या कुणाच्याही प्रॉपर्टीवर आपला हक्क सांगू शकते आणि ती प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची नसून आपली आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर येते. आणि हा खटला चालतो वक्फ बोर्डच्या ट्रिब्युनलमध्ये. म्हणजे मैदान आपलं, बॅट आपली, बॉल आपला, पण अंपायर मात्र वक्फ बोर्डचा. आता या मॅचचा निकाल काय लागेल हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आणि यालाच केंद्र सरकारचा आक्षेप आहे. यासोबतच वक्फ बोर्डमध्ये महिला सदस्यही असावेत अशी ही तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. वक्फ बोर्डच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ म्हणजे आमच्या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ आहे असं म्हणत मुस्लिम समाजातील काही घटकांनी केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना विरोध केला आहे. सोशल मीडियावरचं वॉर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की एक बाजू ही हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यात व्यस्त आहे तर दुसरी बाजू ही मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यात व्यस्त आहे. सरकारच्या तिजोरीतून कुंभमेळ्याला पैसे मिळू देत की वक्फ बोर्डाला पैसे मिळू देत, शेवटी हा पैसा तुमच्या माझ्या खिशातून आपल्या कर रूपी पैशातूनच दिला जाणार आहे हे विसरून चालणार नाही. आपण कुणाचं समर्थन करायचं आणि कुणाला विरोध करायचा हा संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे. मी आपल्याला फक्त एवढंच सांगू शकतो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.